दुचाकी जप्त। यवतमाळ ग्रामीण पोलिसांची कारवाई। शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून आंतरजिल्हा वाहन चोरी करणाऱ्या एका 3 सदस्यीय टोळीला अटक केली आहे। तसेच त्यांच्याकडून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातून चोरलेली 3 दुचाकी वाहने, 1 ऑटो रिक्षा आणि इतर साहित्यासह एकूण 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी आरोपींची कसून चौकशी केली असता आणखी अमरावती जिल्ह्यातील चोरीची 3 दुचाकी वाहने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे। शिवम उर्फ शिवा महेंद्रसिंग परिहार, सतनलाल रतनलाल कोसरे, गणेश वामनराव उईके सर्व राहणार पांढरे लोहारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नासिर खान नूर खान राहणार सावर तालुका बाभुळगाव यांनी 22 जून 2026 रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। 21 जूनच्या रात्री त्यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची ज्युपिटर मोपेड क्रमांक MH29 AL 5956 घरासमोरील अंगणात पार्क केली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी ती मोपेड चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास घेतला। तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शिवम उर्फ शिवाकडे पांढऱ्या रंगाची ज्युपिटर गाडी आढळल्याचे पोलिसांना माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून शिवमला ताब्यात घेतले। पोलिसांच्या खाक्या दाखवताच शिवमने गुन्हा कबूल केला। ही मोपेड त्याने त्याचे साथीदार सतनलाल आणि गणेश यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले। तसंच त्यांनी यवतमाळसह अमरावती जिल्ह्यातील अनेक गावातूनही वाहने चोरी केल्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार प्रवीण मानकर, विजयमाला रिठे, गजानन खांदवे, सचिन हुमने, नीरज पातुरकर, निलेश सिरसाट, तुषाल जाधव आणि रुपेश नेवार यांनी केली आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।